उन्हाळ्याकरता यावेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे खास असं एनर्जी ड्रिंक आणि ते एनर्जी ड्रिंक बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे। चला तर मग शिकूया थंडगार एनर्जी ड्रिंक कसं बनवायचं ते। आता आपण जे हे एनर्जी ड्रिंक बनवणार आहोत त्याच्याकरता इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला न तापवता घ्यायचंय आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून भरून अशी अरारोट पावडर। कारण काय थंड दुधात घातलं ना की ते पटकन असं सगळं मिक्स होतं आणि लक्षात ठेवा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं नाहीये, आपल्याला अरारोट पावडर घालायची। म्हणजे हे जे एनर्जी ड्रिंक आहे हे तुम्ही उपासाला सुद्धा आपल्याला हे चालू शकतं। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे साधारणपणे 2 टेबलस्पून भरून अशी साखर। अर्थात गोडी तुमच्यावरती आहे, जर का तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तर तसंही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आणि आता याच्यामध्ये हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला आधी थंड दुधामध्ये एकत्र करायचंय। एकत्र करून झालं की मग आपण ते गॅसवरती एका भांड्यामध्ये उकळायला ठेवणार आहोत। आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला खूप असं घट्ट कस्टर्ड सारखं करायचं नाहीये। थोडंसं हलकं गरम झालं आणि थोडंसं दाटसर झालं की लगेचच आपल्याला त्याचा गॅस बंद करायचा आहे। तर अशा तऱ्हेने हे थंड दुधामध्ये आपलं आता साखर आणि अरारोट पावडर मिक्स झाली आहे। इथे गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे दूध अशा तऱ्हेने घालतोय। आणि एक 2 ते 3 मिनिटातच थोडंसं हे घट्ट झालं की आपण याचा गॅस बंद करणार आहे आणि साधारणपणे अर्ध्या तासाने दूध पूर्णपणे चिल्ड झालं की मग याचा आपण वेगवेगळ्या फ्लेवरची एनर्जी बनवायला घेणार आहोत। एक 5 मिनिटांमध्ये हे दूध बघा चांगलं आपलं घट्ट झालंय। मी मगाशी बोलले त्याप्रमाणे आपल्याला खूप दूध घट्ट करायचं नाहीये। या स्टेजला असतानाच आता मी दुधाचा गॅस बंद करून टाकणार आहे। अशा तऱ्हेने हे मगाशी आपण जे दूध तयार केलेलं होतं ते थंड झालेलं आहे। आता मी इथे 3 वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर करते, म्हणून आपण इथे आता 3 पातेली घेतोय आणि यामध्ये सगळं दूध आपल्याला थोडं थोडं करून असं डिवाइड करायचंय। आणि जर का तुम्हाला एकच फ्लेवरचं करायचं असेल तर तुम्ही एकच फ्लेवरचं पण करू शकता। तर आता इथे सुरुवातीला मी घालते तो म्हणजे किंचित असा आपला ग्रीन कलर, अगदी कमी घालायचा आहे आपल्याला। आणि यामध्ये आपण घालणार आहोत तो म्हणजे पिस्ता इसेन्स। एक हार्डली 1 ते 2 ड्रॉप, कारण पिस्ता इसेन्स फार उग्र असतो। त्यानंतर इथे आपण घालतोय रोज इसेन्स आणि आपला असा किंचित रेड कलर। त्याच्यानंतर तिसरं आपण तयार करतोय ते म्हणजे केशर। आता याच्यामध्ये कुठलाही मी आर्टिफिशियल कलर घालत नाहीये, हे आपण दुधात भिजवलेलं केशर आहे ते आता आपण इथे घालतोय। आणि अशा तऱ्हेने ही वेगवेगळ्या फ्लेवरची आपली आता ही एनर्जी अशी तयार झाली। आता आपण हे सगळं मिश्रण काय करणार आहे, प्रत्येक वेगवेगळं मिश्रण आपण मिक्सरवरती छानपैकी वर खाली करून घेणार आहोत आणि मग ते आपण सर्व करणार आहोत।
आपण म्हणतो अशा तऱ्हेने हे तिन्ही फ्लेवरचं वेगवेगळं एनर्जी ड्रिंक आता आपल्या इथे तयार झालेलं आहे आणि ते आता आपण इथे सर्व करून घेऊया। अशा तऱ्हेने हे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आपलं एनर्जी ड्रिंक तयार झालेलं आहे। तुम्हाला पाहिजे तो फ्लेवर तुम्ही यामध्ये करू शकता। आता मँगोचा सीझन येतोय, मँगोचा करू शकता। नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।